अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबर पासून सुरू होणार आहे आणि सुरू होताच पहिल्या दिवशी म्हणजेच 13 डिसेंबर पासून ते 18 डिसेंबर पर्यंत आपल्याला षडरात्रोत्सव म्हणजेच काय, आपल्याला आपल्या कुळदेवांची सेवा करायची आहे. कुळदेवीची सेवा आपण अतिशय जीव तोडून करत असतो. जसं मी तुम्हाला सांगत असते की कुळदेवीची सेवा करा, त्याच्याबरोबर कुळदेवाची पण सेवा करायची असते. आपल्या घरात काय होतं, फक्त कुळदेवीचीच सेवा होते. म्हणजेच काय, आपली जी कोणी कुळदेवी आहे 3.5 शक्तिपीठांपैकी त्यांचीच आपण सेवा करत असतो. पण कुळदेवाचं काय, खंडेराव महाराजांचं काय, वर्षातून एकदा फक्त जेजुरीला जायचं, तळी भंडार करायचं, झालं, असं नाही होत. तुम्हाला माहिती आहे, आईला मान द्यायची गरज नाही पडत, पण वडिलांना मान द्यायचा असतो. आपल्या कुळाचा उद्धार करणारे, आपल्या कुळाचं रक्षण करणारे आपलं कुळदेवी आणि कुळदेव यांची सेवा करणं आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. जसं गुरूंची सेवा करून खूप आयुष्याचं कल्याण होतं ना, त्याच पद्धतीने कुळदेवीची आणि कुळदेवांची आपल्याला सेवा करायची असते. आपण काय करतो, आपलं म्हणजे जे नवरात्र उत्सव झाला, नवरात्री उत्सव, आई भगवतीची सेवा केली आपण, त्याच पद्धतीने या षडरात्र उत्सवमध्ये आपल्याला खंडेराव महाराजांची सेवा करायची आहे. म्हणजेच तुमचे जे कुळदेव आहे त्यांची तुम्हाला सेवा करायची असते. आता सगळ्यांची कुळदेव खंडेराव महाराज, अख्खं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे खंडेराव महाराज. पण बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आमचे कुळदेव दुसरे आहे, मग आम्ही काय सेवा करायची. बघा, आता जसं तुम्हाला मी सांगते, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी म्हणजे जे 3.5 शक्तिपीठापैकी आपली कुठलीही कुळदेवी असली तरी आपण काय करतो, आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करतो. हे जे चंपाषष्ठी पर्यंत जे षडरात्र उत्सव आहे, तुम्हाला माहिती आहे की भगवान शंकरांनी तर तुम्हाला माहिती आहे की भगवान शंकरांनी मार्तंड भैरवांचा रूप घेऊन मणी आणि मल्ल यांचा वध केला होता. ह्या सगळ्या ज्या काही घटना घडल्या त्याच्यासाठी जसं आपण दुर्गा सप्तशतीमध्ये तुम्हाला माहिती आहे शुंभ निशुंभ वध यांचं केलं होतं, त्याच पद्धतीने इथे पण खंडेराव महाराजांनी जी मणी आणि मल्ल जे लोकांना त्रास देत होते त्या राक्षसांचा वध केला होता. हे सगळे अध्याय अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे श्री मल्हारी सप्तशती. मल्हारी सप्तशती केंद्रात जाणाऱ्या महिलांना आपल्याला माहिती आहे, केंद्रात गुरुमाऊली नेहमी सांगत असतात, कुळदेवीची सेवा जेवढी करत असो त्या पद्धतीने कुळदेवांची सेवा करायची असेल. 13 डिसेंबर पासून ते 18 डिसेंबरला चंपाषष्ठी आहे. ह्या 6 दिवसांमध्ये आपल्याला मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. बघा, आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही स्वामीचरित्र सारामृताची पण सेवा चालू आहे, ती पण सेवा चालू आहे, या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. खरं तर जशी दुर्गा सप्तशती ग्रंथ महिलेनी आवर्जून वाचावा, त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशती ग्रंथ पुरुषांनी वाचायचा असतो. आता तुम्ही म्हणाल बाई आमचे नवरे तर वाचणारच नाही किंवा आमच्या नवऱ्यांकडनं होणारच नाही, त्यांना नाही वाचायचं, नका वाचून देऊ, तुम्ही वाचू शकता. दर रविवारी, तुम्हाला माहिती आहे की रविवार हा खंडेराव महाराजांचा वार असतो, दर रविवारी आपल्याकडे मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण झालं पाहिजे. कोणाकडनं होतं मला नक्की कमेंट करून सांगा. कोणाकडनंच होत नाही, माझ्याकडनं सुद्धा होत नाही. पण जसं आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 2-2 अध्याय वाचत असतो ना, त्याच पद्धतीने याचे पण तुम्ही 1-1 किंवा 2-2 अध्याय तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये ऍड करू शकता. तुम्हाला सांगते, कुळदेवीची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय आपण संसारिक जीवनात लई अडचणी येतात, आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात. त्याच पद्धतीने कुळदेवांची सेवा तेवढीच प्रभावी आहे, त्यांचा मान सन्मान तेवढाच प्रभावी आहे. नाही तर काय, लग्न जमत नाही, लाखो पगार आहे, वेल सेटल आहे, पोरीचं लग्न जमत नाहीये, मुलाचं लग्न जमत नाहीये, दोघांच्या रिपोर्टमध्ये कुठलेही प्रॉब्लेम नाहीये, तरीही म्हणतो ना आपण की मुलं बाळ होत नाहीये, मानसिक त्रास आहे, शारीरिक कष्ट आहे. त्या शारीरिक कष्टामध्ये खूप कष्ट करतो पण त्या प्रयत्नांना यश नाही येत, अशा वेळेस तुम्हाला तुमच्या कुळदेवांची सेवा तुमच्याकडनं राहून जाते. म्हणून आपल्याला मल्हारी सप्तशती ग्रंथ वाचायचा असतो. या 6 दिवसात तुम्हाला 5 पारायण करायचे असते. सगळ्यात आधी हा ग्रंथ कुठे मिळेल, जवळच्या केंद्रात जा, तिथेच मिळेल, कारण हा गुरुमाऊलींनी प्रकाशित केलेला आहे. हा ग्रंथ तुम्हाला केंद्रातच मिळेल. नसेल तर 8208 72 92 12 8208 72 92 12 ह्या नंबरवर फोन करा. तुम्हाला केंद्रातल्या मावशी ग्रंथ देऊन टाकतील. ग्रंथासाठीच फोन करा, कुठल्याही प्रश्नासाठी महिलांनो कृपया त्यांना फोन करू नका प्लीज. त्यांचा जेव्हा लाईव्ह असतो तेव्हा तुम्ही अटेंड करा. तुम्ही सांगा, एखादा व्यक्ती जर तुम्हाला वारंवार फोन करत असेल तर तुम्हाला कसं वाटेल, त्यांनाही तेवढाच त्रास होतो आहे पण त्या तुम्हाला बोलत नाहीये. असो, मी त्यांचा नंबर फक्त तुम्हाला ग्रंथ मिळावा त्याच्यासाठी देते. तुम्ही पण फक्त ग्रंथ घेण्याचंच काम करा. आता
ग्रंथ भेटल्यावर वाचायचा कसा, नियम अटी काय आहे. पुरुष मंडळांनी जर तुम्ही खूप भाग्यवान असाल, जर तुमच्या घरातल्या व्यक्तींनी, मुलांनी किंवा मिस्टरांनी वाचलं तर काही नाही, काळं घालायचं नाहीये, चामडी वस्तू घालायची नाही, म्हणजे बेल्ट वगैरे लावायचं नाही, आणि देवासमोर बसून तुम्ही वाचू शकता. आता आषाढ रात्र उत्सवमध्ये घटस्थापना पण केली जाते, म्हणजे जसं आपण कुळदेवीच्या टाकाची घटस्थापना केली जाते त्या पद्धतीने कुळदेवांची पण घटस्थापना केली जाते. बऱ्याच घरात नाही केलं जात, आणि आपण काय म्हणतो की नाही ताई आमच्या घरात नाही केलं जात तर आम्ही नाही करू शकत, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही अखंड दिवा लावू शकता. 13 डिसेंबरपासून 15 पर्यंत अखंड दिवा आवर्जून लावा. घटस्थापना केली तर अतिशय उत्तम, पण नाही होत कारण बऱ्याच घरात नाही केली जात, आमच्याकडे पण नाही केली जात, आणि मी स्वतः नाही करत, खरं सांगते. कारण असं वाटतं की नाही केली जात तर मग आपण नको काय करायला. पण हा अखंड दिवा आवर्जून लावायचा असतो, आणि खंडेराव महाराजांची ही सेवा आवर्जून करायची असते. आता ही सेवा कशी करायची. महिलांनी काळं न घालता साडी घालायची असते, डोक्यावर पदर घ्या, कपाळी हळद लावा, कुंकू पण लावा, पण हळद आवर्जून लावा, हिरव्या बांगड्या घाला, आणि छान पद्धतीने तो तुम्हालाही वाचायचा आहे. शुद्ध मराठीत आहे, समजेल अशा सुटसुटीत भाषात गुरुमाऊलींनी लिहिलं आहे. सुरुवातीला काय वाचायचं असतं, स्वामी स्तवन वाचायचं असतं, नंतर येतं ते मल्हारी कवच, नंतर मल्हारी हृदय स्तोत्रम असतं, नंतर मल्हारी अष्टक आहे, आणि मल्हारी मार्तंडाचा जप आहे. हे सगळं लगातार वाचायला सुरुवात केली की 1 ते 14 अध्याय असतात. 14 अध्याय वाचून झाले की क्षमा प्रार्थना स्तोत्रम आहे, संपलं, आणि खंडेराव महाराजांची आरती आहे. हे तुम्हाला 5 दिवस करायचं आहे. तुम्ही ह्या वर्षी, मी सांगते म्हणून, तुम्ही कधी केलं नाही ना काही प्रॉब्लेम नाही, मी सांगते म्हणून वाईट कोणाचंच होणार नाही, होईल तर चांगलं होईल याची शाश्वती मी तुम्हाला देते. माझ्यावर 1% जरी विश्वास असला, मी सांगते आहे म्हणून हा ग्रंथ घ्या, आणि ह्या 6 दिवसात 5 पारायण करा. एका बैठकीत केलं तर अतिशय उत्तम, पण अर्थात लहान बाळ आहे ताई, नाही जमणार, किंवा कधी वाचायचं, दिवसभरात तुम्ही कधीही पण वाचू शकता, खूप रात्री नका करू, 7-7:30 पर्यंत वाचण्याचा प्रयत्न करा. ज्या नवीन आहेत त्यांनी काय करायचं, युट्यूबला लावून द्या. युट्यूबला मल्हारी सप्तशती ग्रंथ आहे, आपल्याला माहिती आहे की दिंडोरी पंडित युट्यूब चॅनलवर तुम्हाला ते मिळून जाईल, तो लावा आणि वाचायला सुरुवात करा. आणि वाचणं अतिशय मराठीत आहे, तुम्हाला अतिशय सुंदर आहे, पण ते वाचण्यासारखं आहे आणि खूप घेण्यासारखं आहे, आणि आपल्या कुलदेवांची सेवा आपल्याकडनं होते. याचे नियम काय आहे, जर तुम्ही 5 दिवस कंटिन्यू वाचणार असेल, अखंड दिवा वगैरे लावणार असेल, आणि जर खरंच तुमच्या जर खूप अडचणी आहे ना, की पोरींचं लग्न जमत नाही, मुलांचं लग्न जमत नाहीये, संसारिक अडचणी आहे, तर तुम्ही आवर्जून हे वाचा, आणि तुम्हाला वाचायचंच आहे, म्हणजे असं नाही की अडचण नाही, पण खंडेराव महाराजांची कृपा आपल्यावर राहावी म्हणून हे वाचायचंच असतं. हा ग्रंथ तेवढाच प्रभावी आहे जेवढा दुर्गा सप्तशती ग्रंथ प्रभावी आहे. आता हे वाचून झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, काय नियम अटी असतात का, अर्थात मांसाहार कडकडीत वर्ज असतो. ब्रह्मचर्याचं जर तुम्ही संकल्पयुक्त 5 पारायण करणार असेल तर ब्रह्मचर्या पाळायची असते, बाकी कुठलेच नाही. लग्न कार्य असेल तर जसं तुम्हाला सांगितलं की ते आम्हाला लग्न आहे, घरचंच लग्न आहे, तर अशा वेळेस काय करावं, काही नाही, तुम्ही अशा वेळेस मासिक धर्म सुद्धा पिटाळ असेल तर करता येणार नाहीये, पण मासिक धर्म आला तर 4-5 दिवस स्किप करून जेवढे वेळा वाचतील तेवढं वाचा. लग्नाला जायचं असेल तर काय करायचं, घरचं लग्न असेल तर तुम्ही त्या लग्नाचं खाण्याच्या आधी 3 वेळा गायत्री मंत्राचं पठण करा. पण जर ज्यांना खरंच अडचणी आहे ना, या संसारिक अडचणींसाठी तुम्ही संकल्पयुक्त करा, 5 दिवस कुठेच जाऊ नका. चंपाषष्ठीला आपण कुळधर्म करतच असतो, तेव्हा मी तुम्हाला सांगेल की त्याचा शेवट कसा करायचा, काय कसं करायचं. पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढं सांगते की हा सुद्धा अतिशय पवित्र दिव्य असा ग्रंथ आहे, मल्हारी सप्तशती. दुर्गा सप्तशती जसा आहे तसाच हा मल्हारी सप्तशती आहे. खूप प्रभावी ग्रंथ आहे. महिलांनो, आपले मिस्टर नाही सेवा करणार, जाऊ द्या, आपल्याला सेवा करायची आहे, आणि जर खरंच तुमच्या घरात जर मिस्टर सेवा करत असेल तर त्यांना आवर्जून ही सेवा करायला लावा. मल्हारी सप्तशती ग्रंथ जेव्हा खूप अडचणी येतात ना, आम्हाला पण जेव्हा प्रश्नोत्तर असतात, जेव्हा खूप अडचणी येतात, तेव्हा जसं आपण दुर्गा सप्तशतीचे 51-108 पारायण करायला लावतो ना, 14 पाठ करायला लावतो, त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशतीचे पण पाठ करायला लावतात. म्हणून खरं जर अडचणी असेल तर उपाय करतोच आपण, पण ह्या सेवा केल्याने ना खूप जास्त लवकर प्रगती होते, आणि जे काही दोष आहेत ते पटापट साफ होतात. जसं झाडूने कसं आपण पटापट आपली घाण काढतो ना, त्या पद्धतीने हे ग्रंथाचं पठण केल्यावर पटापट आपले दोष कमी होतात. तुम्ही आवर्जून कराल आणि हा ग्रंथ आवर्जून मागवाल. ज्यांना ह्या षडरात्र उत्सवमध्ये नाही शक्य होत, तुमच्या घरात जसं दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे ना, तसं मल्हारी सप्तशती ग्रंथ खरंच पाहिजे. नंबर परत एकदा सांगते, 72-8208-729212 ह्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि तुमचं ग्रंथ ऑर्डर करा. जवळचं केंद्र असेल तर अर्थात आधी केंद्रातूनच जाऊन घ्या.
तर मल्हारी सप्तशती ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. तुम्हीही कराल, तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते. अतिशय प्रभावी माहिती होती. व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण ओरली तरी कोणाला तरी सांगा की दुर्गा सप्तशती ग्रंथा सारखाच मोठा ग्रंथ आहे मल्हारी सप्तशती, जो आपल्याला वाचायचा असतो. तर झालेली सेवा खंडेराव महाराजांच्या चरणी आणि माझ्या स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.